हॅलो हाय नमस्ते नमस्कार. मी पूनम अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बरं, माझा आवाज ना 8 दिवस झाले असाच आहे, म्हणजे कधी कमी जास्त होतोय. डॉक्टर झाले, घरगुती उपाय पण झाले, पण त्याला काही फरक पडत नाही आहे. सो जस्ट फक्त इग्नोर करा तुम्ही. आणि फोन पडला का? आणि मी म्हणलं इथं ना कशाने तरी चावले, पूर्ण लाल लाल गांधी झाले. मग कशाने चावलं तुला? मुंगीने चावले म्हणे. कधी मुंगी चावली तुला? आणि मी ह्यांना सारखेच फोन यायला लागले. मग कोणाचे फोन यायला लागलेत तुला? बरं, ते सगळंच राहू दे. तर आज आम्ही बाहेर जाणार आहोत, म्हणजे रात्री 9ला वगैरे आमची ट्रॅव्हल्स आहे. इतका माझा आवाज बघितला तुम्ही, इतका बसलाय. मी एवढी आजारी आहे तरी मला फिरायला जायचं आहे, म्हणजे माझं ना सगळं वेगळंच चालू असतं. बरं, मी यांच्या पाठीवर काय झालं बेबीला? कोणाचा फोन आहे? हॅलो. हां, जाऊ दे. कोणाच फोन होता बरं? हां, ओके म्हटले का? तिकडून आलेला म्हणतोय फोन. आपण नाही केलेला, तर तिकडून फोन आलेला. हा, तिकडून आलेला का? काय सांगितलं तू? काय आणायला सांगितला? खाऊ काय भाऊ तुला? खाऊ हो का? ठीक आहे. मावशीचा फोन आलेला का तुला? केलेली हो, ठीक आहे. दादाचा फोन काय बोलला तू दादाला? ओके बोललास का? हां, ठीक आहे. आपण फिरायला जायचं का? जायचं का? हो, जायचं का? तर कॉल करून डॅडूला सांगतोय की डॅडू तिकीट काढा, फिरायला जायचं, तिकीट काढा, फिरायला जायचं. म्हणजे मी तसं त्याला सांगायला सांगितलं की डॅडूला सांग की बा तिकीट काढायला आपण फिरायला जाऊ म्हणून. तिकीट काढायला सांगितलंस ना? हो, जाऊ ना आपण फिरायला. हो, ठीक आहे. तर मीशोवरून ना 2-3 दिवस झाले असेल मी ओके म्हटलंच का, एक तो बघताना ड्रेस मागितला होता, म्हणजे जीन्सवरचा टॉप मागितला होता. तर मलाच काही कळत नाही की काय करू, रिटर्न करू की ठेवू, म्हणून मग मी तर बाजूलाच तसा ठेवला होता. म्हणजे घातला तर ओके वाटतोय, पण थोडासा कलरमुळे मला ना असं वाटत होतं की काय करू. एकदा मी दाखवते तुम्हाला ओपन करून. सो हा असं काहीतरी आहे कॉटनमध्ये, पण मलाच काही कळत नव्हतं की काय करू. तर अशी पूर्ण मस्ती असते, आणि दिवसभर मी विहानच्या मस्तीमध्ये ना मला काहीच कामं सुचत नाही. आणि आम्हाला संध्याकाळी जायचं आहे 9ला, आणि तरी मी एक ड्रेस बाजूला नाही काढून ठेवलेला आहे. अशी मस्ती करत आम्ही दोघं पण बसलोय. विहान छान झोपला होता, पण तो झोपला होता तेव्हा मग मी संध्याकाळचा सगळा स्वयंपाक वगैरे आवरून घेतला, कारण मग बाकी हे आल्यावर बाकीच्या गोष्टी आवरता येतात म्हटलं, आणि स्वयंपाक वगैरे आवरून घेतला. तर असं काहीतरी जीन्सवरचा टॉप आहे, कॉटनमध्ये आहे, छान आहे. पण मला थोडंसं कलरचा डाऊट वाटत होता जाईल की काय म्हणून. मग रिटर्न करणारच होते मी हा टॉप. हो, आणि मी ह्यांना फोटो असते तेवढ्यात मग हे बोलले की राहू दे, 2-4दा घातले तर त्याचे पैसे वसूल होतील, सो नको रिटर्न करू म्हणून मग ठेवलं. मग ठीक आहे म्हटलं, आता उद्या किंवा परवा मला यूजमध्ये येईलच, इमर्जन्सी. आता कुठं मी एवढी शॉप फिरत बसली असती. आणि मी ह्यान कसा हसतोय, फक्त हा नौटंकी करतोय, खोटं हसायला लागले. त्याला काय आतून हसायला येत नाहीये. हो ना? हो बेबी, हो फिरायला जाऊ ना. आपल्याला कामच काय आहे? कामच नाही आपल्याला. आपण फिरायला जाऊ. हा, आपल्याला कुठं काय काम आहे? आपण फिरायला जाऊ. हा, हो जाऊ ना. आणि ह्याला खरंच खूप फिरायला आवडतं, पण सध्या काय झालं ना, आम्ही कुठंच असं म्हणजे जातच नाही. नंतर जाऊ का? रोज विचारा मला, उठल्यावर म्हणतो मम्मा देवपप्पाला जाऊ. अरे मला असं होतं ना की एकटीच कुठं जायचं, एकटीच कुठं आता तेवढा लांब घेऊन जायचं, मग मी घेऊनच जात नाही विचारायला. हो, देवपप्पाला जाऊ. हो जाऊ. ह्यांना खूप आवडतं, पण असं होतं ना लहान मुलांना कुठं बाहेर घेऊन जायचं म्हटलं की परत हो. तर मग बाकी मी काहीच तयारी केलेली नाहीये. तर आता थोडी तयारी करते. फक्त विहांसाठी खायला म्हणजे काहीतरी लागेलच, 1 दिवस 2 दिवस राहायचं झालं तर. हां, ओके म्हटले का? ठीक आहे. सगळं त्याचं नुसतं ओके बाय एवढंच चालू असतं. हां, बाय. जसं की आमचा फोन वाजला, आई बाय. कोणाचा फोन आला होता? कोणाचा फोन? एक पा दे ना मला तू.
मन्नू खातोय का तू? विहानला मन्नूशिवाय दुसरं काय आवडतच नाही. सो त्याच्यासाठी थोडंसं मखानं आणि थोडंसं बघावं लागेल आणखी 1-2 काहीतरी, म्हणजे त्याला थोडंसं खजूर, थोडेसे ड्रायफ्रुट्स म्हणजे मनुका आणि ह्या थोड्याशा गोष्टी घेतल्या ना की त्याचं होऊन जातं. मग एवढंही काही त्याचं टेन्शन नाही. आणि बाहेर गेलं तर नॉर्मल आपण जे काही खातो त्यामधलं थोडंसं भरवता येतं. काय बोलतोय मला तर बिलकुल समजत नाहीये. हा ड्रेस ठेवून देते. आणि हे थोडेसे लवकरच येणार म्हटलेले, तर हे यायच्या अगोदर थोडीशी मी तयारी करते. आणि फ्रीजमध्ये ब्रेड आहे, सँडविच ब्रेड, सो तो फिनिश करायचा आहे. म्हणून मग बटाटे वगैरे उकडून ठेवलेले मी, तर त्याचं मस्त असं पोटॅटो सँडविच करून घेते मी. म्हणजे हे आले की पटकन यांना खायला पण देता येतं. आणि मग फक्त भात बनवले, बाकी काही भाजी भाकरी हे काही बनवलेलं नाही आहे. त्याने सँडविच होऊन जाईल. अरे मला का पोचतोय विहान, बघा कसं पोचतोय. नको ना. आणि विहान आमचं इतकं मारतो ना, मला खरंच लागतं त्याचं. नको, अशी वेडा आहेस तू, बॅड बॉय. मी तुला फिरायला घेऊन जाणार नाही मग. आता मला ना खूप सर्दी वगैरे पण होती आणि घसा पण खूप दुखत होता, त्यामुळे जास्त असं सॉस वगैरे टाकून काही नको म्हटलं. त्यामुळे सिम्पल पण खूप टेस्टी असं सँडविच होतं हे पोटॅटोचं. तर मग मी इथे तेल गरम केलं, बारीक कट करून कांदा टाकलेला आहे. कांदा छान भाजला की थोडीशी हळद टाकायची, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि लाल तिखट टाकलेलं आहे. आणि जेव्हा मग मी कुकर लावलं होतं ना वरण भाताचं, त्यामध्येच बटाटे पण मी छान शिजवून घेतले होते. म्हणजे माझ्याकडे ना अर्धाच ब्रेड होता. अर्धा ब्रेड तर अगोदरच्या दिवशी असंच चहासोबत म्हणजे रोस्ट करून खाल्ला होता आणि अर्धा राहिला होता. तो तसंच कशाला फ्रीजमध्ये वेस्ट करायचा. मग म्हटलं की चला त्याचं छान असं सँडविच बनवते, म्हणजे संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये भाजी भाकरी नाही बनवली तरी चालेल म्हणून. तर बटाटे छान उकळून मी इथं मॅश करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मग हे टाकलेले आहेत. आणि थोडंसं वरतून मी चाट मसाला टाकलेला आहे. टेस्ट खरंच खूप छान लागते या सँडविचची. अगदी झटपट पण होतं, म्हणजे इतकं आपल्याला टाईम पण नाही लागत. आणि बाकीचं सँडविच बनवायचं असेल तर सगळी चॉपिंग करा, हे करा ते करा, म्हणजे भरपूर असा एकंदरीत आपला टाईम जातो. तर ह्या सँडविचमध्ये कसं आपला इतका जास्त टाईम नाही जात. आणि विहांना म्हणजे परफेक्ट, लहान मुलांना कसं बटाटा वगैरे ह्या गोष्टी आवडतात, तर ते छान असे खातात पण. आणि ब्रेड तर मी जास्त करून गव्हाचाच घेऊन येते. सो मग हेल्दी पण आहे, असं पण नाही की मैद्याचं घेऊन येऊन सगळं म्हणजे अनहेल्दी गोष्टी घालून मी काही बनवलेलं नाही आहे. तर शॉर्टकटमध्ये काय हेल्दीच बनवलं. आणि माझ्याकडे ना फ्रीजमध्ये बरेच दिवसापासून चीज आणि मेयोनीज हे सगळंच पडलेलं होतं आणि मला ते सगळं खरंच म्हणजे फिनिश पण करून टाकायचं आहे. कारण बरेच दिवस झाले मी बनवते मग ते गोष्टी आणि माझ्याकडून राहून जात होत्या. म्हणून म्हटलं की चला आपण बनवू. तर इथं मी एक चीजचं क्यूब घेतलेलं आहे आणि ते पूर्ण मग यामध्ये मी किसून घातलेलं आहे. इवन मी लास्ट टाईम जेव्हा चीजवाले ते बॉल्स असतात ना ते पण बनवले होते साईडनं थोडंसं ब्रेड क्रम्स वगैरे टाकून, तेही खूप छान झालं होतं टेस्टी. त्या पद्धतीनंच मग मी हे बनवलेलं आहे सँडविच. तर इथं एक क्यूब घेतलेला आहे मी आणि तो थोडंसं मेल्ट होईपर्यंत थोडंसं हे जे आहे ते सगळं मिश्रण गरम करायचं. म्हणजे जी स्टफिंग आहे ती वरतून थोडीशी मी कोथिंबीर टाकलेली आहे, म्हणजे माझ्याकडे होती कट केलेली म्हणून मी टाकली. तुम्ही स्किपही करू शकता. आणि हे सगळं छान मस्त थोडंसं गरम करून घ्यायचं. आणि इथं बघा आपली जे काही सँडविच आहे त्याची स्टफिंग अशी मस्त अशी तयार आहे. आज ना मला काय झालं होतं माहीत नाही, म्हणजे सकाळपासून कोणतीच गोष्ट मला करू वाटत नव्हती म्हणून बराचसा टाईमपासच करत होते मी. आणि मग म्हटलं चला आता हे तर ह्या गोष्टी तरी कराव्याच लागणार होत्या, कारण मग बटाटा पण उकडून ठेवला होता आणि मग तो मला वेस्टही करायचा नव्हता. इच्छा तर नाही होती बनवायची, पण नाविलासने मग मी हे काय होईना सँडविच बनवायला घेतलं. कारण तब्येत जर ठीक असेल ना तर कोणतीही गोष्टी काही म्हणजे करायला थोडंसं छान वाटतं. आणि जर तब्येत ठीक नसेल ना तर मग काहीच नको वाटतं. आणि त्यामध्ये 2-4 दिवस काही शूट जर केलं नसेल ना तर मग ते आणखी थोडंसं नको वाटतं, म्हणजे कुठून स्टार्ट करायची हेही काही कळत नाही आपल्याला. तर मग इथं छान असं मी आत्ता आमच्या फक्त विहानसाठी आणि माझ्यासाठीच मग मी इथं फक्त हे जे सँडविच आहे ना ते मी भाजायला घेतलं. बघा अगदी छान भाजून घेतलेले आहेत मी. काय करायचं यामध्ये ना थोडंसं हळद, तूप आणि मीठ टाकून द्यायचं, म्हणजे छान भाजतात आणि अगदी पॉपकॉर्नसारखे पण लागतात आणि असे पटकन फुटले पाहिजे तेवढे छान भाजायचं ते. तर इथे हे मकाने झालेले आहेत, सँडविच पण तयार आहे. बाकीचं ह्यांना हे आल्यावर हे करेन. आणि खरंच हे खूप टेस्टला सँडविच ना छान लागतं. सो इथं बघा आमचे साहेब ना फोन बघत बसले होते. आता मी त्यांना सँडविच आणून दिलंय. उठा. हो सँडविच केलंय ना. सो हे ऑफिसवर आल्यावर पटकन जेवण केलंय आणि आम्ही आता निघालो. पटपट निघालो, त्यामुळे काही भेटलं नाही आहे. विहान
सो आम्ही ट्रॅव्हल्समध्ये पोचलोय बरोबर ऑन द स्पॉट टाईममध्ये आलो, नाहीतर आमचं काही खरं नव्हतं हो ना. तरी हे मला म्हटलं होतं की सगळं आवरून ठेव, पण माझं झालं की मला असं वाटलं की थोडंसं लेटनं वगैरे असेल आणि हे आल्यावर सगळं व्यवस्थित आवरता येतं. पण झालं असं की आल्या पटकन जेवलं, कपडे भरलो, ते निघालो आहे मी आणि बरोबर टाईममध्ये आलो आहे. आणि विहान आमचं बघा मस्ती करतो इथं. आता पडशील कुठं आई, पडशील ना, मोबाईल असं लागलं बघ, लागलं विहान, लागलं कुठं लागलं बघू विहानला कुठं लागलं. त्याला मजा वाटते दरवेळेला असं कुठं पण ना ट्रॅव्हल्समध्ये जाताना त्याला खूप मजा येते. विहान बघू कुठं आहे माझं बाबू. विहो उभं राहू नको, नाही तर मग पडतोस तू. कुठे चाललोय आपण हा कुठं फिरायला चाललोय म्हणतो, फिरायला. बसून घे. किती वाजलेत? सकाळचे 8:30 वाजलेत आणि विहान बघा आपलं मस्त फ्रेश वगैरे होऊन पुढचा प्रवास करायला लागलेला आहे. विहो कसं वाटतंय तुला? छान वाटतंय का? छान वाटतंय. विहान खूप मस्त एन्जॉय करतो, मजा वाटते त्याला. उठून बसा की. कुठं पोचलो आपण? मुंगी चावली हो, मुंगी चावली मला.